त्यासाठी घेऊन आले आहे मिंत्रा साडी हॉल, ते पण रिजनेबल रेटमध्ये आहेत, 1000च्या अंडरमध्ये आहे. तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता आणि डेली वेअर करू शकता. अशा साड्या स्मूथ आहे, क्रेप आहे, जॉर्जेट, वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशी आहे? तुम्ही सर्व ग्रेटच असाल. तुमच्यासाठी घेऊन आली मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्ट. साडी आहे ब्लॅक आणि व्हाईट मरून कलरचं कॉम्बिनेशन मध्ये साडी आहे आणि ह्या साडीचा कापड आहे क्रेप कापड साडी आहे आणि छान आहे, स्मूथ आहे, सिल्क आहे, म्हणजे छान असं शायनिंग कपडा आहे हा. आणि पूर्ण साडीला अशी प्रिंट आहे. हा पदर दाखवून देते. हा पदर आहे साडीला आणि छान आहे, खूप सुंदर अशी प्रिंट आहे, शायनिंग आहे साडीला. आणि मरून कलर, छान मरून कलर, व्हाईट कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे. छान साडी अशी पूर्ण भरीव आहे, घातल्यावर वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते. आणि ट्राय पण साडी मी तुम्हाला दाखवेल, तर त्याचा ट्रायल मी तुम्हाला दाखवेलच. आणि साडी खूप सुंदर आहे, कपडा एक नंबर आहे साडीचा आणि मिंत्राची क्वालिटी खूप सुंदरच असते. आणि ब्लॅक कलरचा आणि पूर्ण साडी भरीव आहे. मी या साडीचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला. साडीचा ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा आणि त्याला छोटे असे मरून आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन राऊंडमध्ये हे दिलं आहे, कॉम्बिनेशन दिला आहे. छान अशी प्रिंट्स दिली आहे आणि खूप सुंदर साडी आहे. आणि तुम्ही डेली वेअर नाहीतर मग छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये तुम्ही नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते साडी. आणि याच्यावरचं तुम्ही हे ब्लाऊज शिवलं नसेल तर तुमच्याकडे ब्लॅक कलरचं ब्लाऊज असेल प्लेन, म्हणजे वेगळ्या पॅटर्नचं पण असेल तर नक्कीच तुम्ही वेअर करू शकता. छान आणि नवीन लुक करू शकता साडीवर. अतिशय सुंदर अशी साडी आहे, नक्कीच वेअर करा आणि परचेस करा. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. आणि या साडीचा प्राईस मी तुम्हाला दाखवून देईल. आणि सर्व साडीचा मूविंग ऑन सेकंड साडी ऑर्गेन्झा पॅटर्नमध्ये साडी आहे, खूप सुंदर साडी आहे. तुम्हाला हलकी आणि छान असं तुम्हाला घातल्यावरही वाटत नसेल की साडी आपण हलकी घातली पाहिजे, म्हणून अशी साडी आहे. दिसायला भारी आणि घातल्यानंतर हलकी अशी ही साडी आहे. पूर्ण प्लेन आहे आणि वरच्या बॉर्डर आहे, छोटंसं गोल्डन कलरचं बॉर्डर आहे. आणि याच्या पोपटी कलरची साडी आहे, पुरा येलो कलर्स मिक्स आहे. आणि या साडीचा पदर आहे छोटासा. आणि तुम्ही कुठं म्हणजे असं साडीचा कलर असा आहे की आपल्या फेसला थोडं फेअर दिसेल अशी साडी आहे. आणि कलर खूप सुंदर आहे. आणि याच्या खाली आहे जे खालची निऱ्याच्या खाली जो पोर्शन येते तो हे साईडला असा बॉर्डर दिले आहे ग्रीनिश कलरमध्ये आणि गोल्डन कलर, अर्धा गोल्डन आहे अर्धी ग्रीनिश कलर आहे. आणि साडी पूर्ण प्लेन आहे आणि छान आहे आणि घातल्यावर वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते. आणि ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते. ब्लाऊज पीस हा ग्रीन कलरचा आहे, छोटीशी बॉर्डर आहे. तुम्ही स्लीवलेस वगैरे आणि 3/4 स्लीव वगैरे शिवू शकता. खाली अशी मोठी बॉर्डर दिली आहे, नक्कीच शिवू शकता आणि छान दिसते. असं साडी तुम्हाला हळदी फंक्शनमध्ये हलकी फुलकी साडी घालायची असेल तर नक्कीच तुम्ही अशा कलरची ही साडी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा. बजेटच्या अंडरमध्ये आहे तर नक्कीच परचेस करा. मूविंग ऑन थर्ड साडी, ब्लॅक कलर साडी. छोट्याशा महिलांचं ब्लॅक कलर ही फेवरेटच असते. आणि छान आहे, जॉर्जेट कपडा आहे साडीचा आणि खूप सुंदर साडी आहे. प्रिंट आहे आणि प्रिंट पूर्ण भरीव आहे. प्रिंट दाखवते. ब्लाऊज मी तुम्हाला आधी दाखवते. ब्लाऊज हा पूर्ण प्लेन आहे आणि तुम्ही शिवू पण शकता, नाहीतर मग अवॉइड करू शकता ब्लाऊजचं. आणि हा प्रिंट आहे, रेड कलरचं वगैरे फ्लावर दिले आहे. साडीला पूर्ण प्रिंट आहे पूर्ण बॉर्डरला. आणि खालची पण सेम तसंच आहे, जे वरचा पोर्शन आहे सेम तसाच खालचा पण आहे. आणि मधातून प्लेन आहे. आणि साडी तुम्ही पूर्ण असं आणि लास्टमध्ये हा पदर आहे, ठीक आहे. हा पदर आहे, हा पदर वगैरे खूप. आणि ब्लॅक कलर खूप सुंदर दिसते अंगावर, तर नक्कीच तुम्ही असा ब्लॅक कलर घेऊन बघा, छान दिसते. आणि तुम्हाला डेली वेअरमध्ये वगैरे असं साडी घ्यायची असेल ना, क्वालिटी एक नंबर आहे साडीची. मी म्हणजे क्वालिटीमध्ये मी जज नाही करू शकत, क्वालिटी एक नंबरच आहे साडीची. आणि स्मूथ आहे, घातल्यावर वेअर केल्यावर छान दिसते.
आणि हे अशा साड्या 5 मिनिटाच्या आत तुम्ही वेअर करू शकता. अशा साड्या आहे म्हणजे कोणाची मदत न घेता सिंगल हँड तुम्ही साडी नेसू शकता आणि खूप सुंदर साडी आहे. ह्या साडीवर तुम्ही ब्लॅक कलरचा ब्लाऊज, रेड कलरचं, येलो कलरचं पण कॉम्बिनेशन आहे, पिंक कलरचं पण कॉम्बिनेशन आहे आणि कलरफुलवालं ब्लाऊज पण तुम्ही नक्कीच वेअर करू शकता असं साडी. आणि प्राईस मी तुम्हाला मेन्शन करून देईल नक्कीच. आणि हे साडी तुम्हाला परचेस करायची असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. मूविंग ऑन फोर्थ साडी ही कलरफुल साडी आहे, खूप स्पेशली मी तुम्हाला सांगते आणि मला खूप आवडली ही. आणि कपडा आहे जॉर्जेट कपड्यामध्ये आहे आणि छान आहे आणि याला छोटंसं मिरर वर्क दिलं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे छोटंसं असं मिरर वर्क दिला आहे. तुम्हाला प्रिंटेड पूर्ण फुल प्रिंटेडवाली साडी हवी असेल तर नक्कीच तुम्ही डोळे बंद करून ही साडी परचेस करा. आणि घालायला हलकी आहे आणि दिसायला भारी आहे ही साडी आणि छान दिसते. आणि याला छान असे प्रिंट दिले आहे, चिमणीचे, घोड्याचे वगैरे अशी प्रिंट दिले आहे, तुम्हाला दाखवते. आणि खूप पूर्ण साडी अशी भरीव आहे. हा पदर आहे, हा पदर आहे. याला अशी छोटीशी मिरर लेस दिली आहे, नाजूकशी, म्हणजे घालायला असं थोडंसं तुम्हाला नाजूक वर्क वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच ही साडी परचेस करू शकता. आणि छान आहे आणि खूप सुंदर साडी आहे, खूपच सुंदर साडी आहे. आणि बघू शकता अंगावर, मी तर ट्रायल करूनच दाखवी तुम्हाला. आणि छान दिसते. ब्लाऊज पीस आहे प्रिंटेड ब्लाऊज पीस आहे. तुम्ही साडीवरचे ब्लाऊज तुम्ही नक्कीच शिवू शकता आणि तुम्हाला साडीवरचा ब्लाऊज हे नक्की शिवा, कारण मी तुम्हाला सांगते की हा साडीचा ब्लाऊज तुम्ही शिवान छान असं न्यू टच याच्या डिझाईनचं, तर साडीला आणखी सुंदर दिसेल साडी, ब्लाऊज आणि तुम्ही पण नक्कीच सुंदर दिसाल. आणि याच्यामध्ये प्लेन कलरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता, येलो, आणि कलरफुल असल्यामुळे साडी तुम्ही कोणत्या कलरची, आणि ब्ल्यू कलरची पण साडी वेअर करू शकता, कारण हा ब्ल्यू कलरच आहे साडी पूर्ण, आणि पूर्ण प्रिंट असल्यामुळे तुम्ही ब्ल्यू कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. आणि छान आहे, पूर्ण चेस्टमध्ये दिली आहे साडी आणि क्वालिटी मी तुम्हाला सांगते 5, आणि नक्कीच तुम्ही परचेस करा. आणि तुम्हाला डेली वेअरसाठी पण ही साडी घेऊ शकता, नाहीतर मग छोट्या प्रोग्राममध्ये तुम्ही जात असेल कुठे तर फंक्शनमध्ये, तर नक्कीच ही साडी घेऊ शकता आणि वेअर करू शकता. हे साडी परचेस करायची असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. मूविंग ऑन लास्ट साडी ही क्रीमिश कलरमध्ये आहे आणि थोडा शाईन आहे या साडीला. छान साडी ही खूप सुंदर आहे, असं मक्खनसारखी साडी आहे आणि स्मूथ आहे आणि छान आहे. साडीचा कपडा जॉर्जेट सिल्कमध्ये आहे, जॉर्जेट सिल्क, आणि सुंदर अशी पूर्ण भरीव आहे. आणि इथं छोटीशी पायपिंग दिली आहे, म्हणजे लेस अशी छोटीशी, आणि साडी अशी पूर्ण प्रिंट असलेली साडी आहे. तुम्ही नक्कीच वेअर करू शकता अशी साडी. आणि तुम्हाला असा कलर नसेल ना तुमच्याकडे, असं म्हणजे पहा इथे मी तुम्हाला प्रिंट दाखवते, प्रिंट ही युनिक आहे. छान असं पॅरेट कलर्स हे दिले आहे, प्रिंट दिले आहे आणि पूर्ण साडीला फ्लावर दिले आहे छान. आणि तुम्हाला सांगते ही साडीचं पॅटर्न तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे ऑफलाईन तर दिसणार नाही, कोणत्या दुकानात अशी डिझाईनची साडी दिसणार नाही, कारण की याच्यात छान असा बर्ड वगैरे दिला आहे आणि पूर्ण फूल्स वगैरे असे सारखी प्रिंट केली आहे, छान आहे, खूप सुंदर आहे साडी. आणि साडी तुम्ही एक वेळा घेऊन बघा, साडीची क्वालिटी एक नंबर आहे. आणि तुम्हाला ऑर्डर दिली आहे आणि रेड जामुनी कलरचं बॉर्डर दिलं आहे, पूर्ण भर अजिबात निघणार नाही, कलर वगैरे तर अजिबात निघणार नाही. आणि याचा ब्लाऊज दिला आहे असं छान असं छोटंसं प्रिंट. आणि तुम्हाला हे ब्लाऊज शिवायचं असेल तर ठीक आहे, शिवू शकता, नाहीतर मग पदर आहे, हा पदर आहे, याच्यावर पदर दिला आहे, जे इथे पदर दिला असा. आणि छान आहे, युनिक आहे साडी, आणि युनिक साडी तुमच्याकडे असलीच पाहिजे तुमच्या
साडी कलेक्शनमध्ये अशी साडी नसेल तर नक्कीच तुम्ही परचेस करा आणि छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये नक्कीच वेअर करू शकता. तुम्हाला माहेरी वगैरे जायचं असेल तर नक्कीच ही साडी तुमची साडी आणि व्हाईट कलर नाही, क्रीमिश कलर आहे. कोणी तुम्ही म्हणत असेल की व्हाईट आम्हाला हवं नाही, तर हा व्हाईट कलर नाही, क्रीमिश कलर आहे. नक्कीच परचेस करू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. एवढ्या साड्या आहे, एवढ्या साड्यामधून तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत